गोंदिया जिल्ह्याच्या देवरी तालुक्यातील चिचगड पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या गोटनपार गावात 19 एप्रिलला लग्न समारंभात आलेल्या एका 12 वर्षीय मुलीला जंगलात नेत तिच्यावर अत्याचार करून निर्गुण हत्या केली असून आज या घटनेला 4 दिवस उलटून देखील अद्यापर्यंत आरोपी पोलिसांच्या हाती लागले नाही। त्यामुळे आरोपींना तत्काळ अटक करून सदर प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून पीडित कुटुंबाला न्याय मिळवून देण्यात यावा अशी मागणी वीरांगना राणी दुर्गावती आदिवासी सेवा समितीच्या वतीने करण्यात आली आहे। तर लवकरात लवकर आरोपींना अटक झाली नाही तर वीरांगना राणी दुर्गावती आदिवासी सेवा समितीसह आदिवासी बांधवांच्या वतीने भव्य आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे। गोठणपाडची घटना इतकी भयानक घटना आहे, सर्व देशाला, आपल्या भारत देशाला सर्वसार करणारी घटना आहे आणि या घटनेच्या निषेधार्थ आम्ही शासन प्रशासन आणि पोलीस प्रशासनाला एक निवेदन देत आहोत। या निवेदनाच्या माध्यमातून त्या नराधमांवर कठोर कारवाई करण्यात यावी। जर आज अशी या नराधमांना जर आपण सोडून दिलं तर परत आपल्या या समाजामध्ये अशा घटना वाढतच जाणार आणि कुठेतरी अशा घटनांना वचक बसणार नाही। याकरिता अशा घटनांवर आळा घालण्याकरिता शासन प्रशासन आणि पोलीस विभागाने कठोर कारवाई करावी आणि तात्काळ अशा नराधमांना फाशीची शिक्षा देण्यात यावी। याकरिता आम्ही सर्व समाज आणि आदिवासी समाज संघटनेच्या वतीने निवेदन देण्याकरिता जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हाधिकारी साहेब आणि पोलीस अधीक्षक साहेबांना निवेदन देत आहोत। ॲक्च्युली मुलीचं जर वैद्यकीय परीक्षण जर झालं असेल आणि त्या वरातीत जे लोक आहेत त्या लोकांची समजा सॅम्पलिंग जर झाली असेल तर आरोपी पकडायला काही हरकत नव्हती, लवकरात लवकर पकडल्या गेल्या पाहिजे होतं। ॲक्च्युली 12 वर्षाची मुलगी आणि अशा प्रकारे जर तिच्यासोबत प्रकरण झालं तर मुली किती सुरक्षित आहे। एका बाजूनं आम्ही बेटी बचाव आणि बेटी पढावचा नारा देतो आणि दुसऱ्या बाजूनं असलेल्या ज्या बेट्या आहेत त्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे आणि बलात्काराला जात धर्मपंथ काहीच नसतो। बलात्कारी हा फक्त बलात्कारी असतो, तो समोरची व्यक्ती, ती स्त्री आहे, ती मादी आहे, या नजरेतून तो पाहतो आणि तो तिच्याशी, मग ती लहान आहे की मोठी आहे याचा काही विचार करत नाही।